माझं नाव रोहन आणि आमच्या शहरात 2 मजली मोठं घर आहे. आई बाबा दोघेही एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी शहराच्या मध्यभागी एक मोठं घर बांधलं. घराच्या खालच्या मजल्यावर आम्ही राहतो आणि 2 सिंगल रूम आहेत जे भाड्याने देतो आणि वरचा मजला तर पूर्णच भाड्यावरच. आई बाबा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असताना ते घरी फार कमी वेळ राहायचे. म्हणजेच 9 ते 6 त्यांचा जॉब टाइम होता. त्यावेळी मी घरी फक्त एकटाच असायचो आणि दुपारी घरी काम करायला यायची कामवाली बाई सुमन. ती काम करून झाल्यावर आपली 4-5 वाजता निघून जायची. शहरात मध्यवर्ती भागात घर असल्याने आमच्या इथे अनेक भाडेकरू होते आणि आता गेल्या आठवड्यात आमच्या इथे एक नवीन जोडपं राहायला आलं होतं. जोशी काका आणि सुप्रिया काकू. त्यांची मुलगी सानिका ही शिक्षणासाठी मामाकडे पुण्याला असते. शिक्षणासाठी म्हणजे ती काही एवढी फार मोठी नाहीये, 9वीत किंवा 10वीत आहे बहुतेक. त्यामुळे काका सकाळी कामावर गेल्यावर सुप्रिया काकू या घरी एकट्याच असतात. पण काकू दिसायला एवढ्या सुंदर आहेत की माझ्याकडे आता शब्दही कमी पडतील त्यांची सुंदरता सांगण्यासाठी. तेव्हा माझं वय साधारण 21च्या आसपास होतं. त्या वयात बहुतेक मुलांच्या आयुष्यात कुठलं ना कुठलं प्रेम येत असतं. पण माझं व्यक्तिमत्व तसं एकदम सर्वसाधारण, ना फार देखणा ना फार उठावदार. त्यामुळे माझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड हे प्रकरण कधी आलंच नव्हतं. कॉलेजमध्येही मुली माझ्याकडे बघायच्या ते फक्त अरे तो आपला बॅचमेट या नजरेने. कधीही कुणी हळूच हसून बघितलं, डोळ्यांनी इशारा केला असं आठवतच नाही. असं असतानाच आमच्या घराच्या खाली 2 सिंगल रूम होत्या आणि त्यापैकी एक रूम सुप्रिया काकूंनी भाड्याने घेतली होती. त्यांचे संभाषण सुरुवातीला अगदी साधं असायचं, सुप्रभात, नमस्कार एवढंच. पण हळूहळू त्या माझ्याशी बोलू लागल्या आणि कळत नकळत आमची ओळख थोडी थोडी वाढू लागली. सुप्रिया काकू जेमतेम 30-32 वर्षाच्या आसपास. मध्यम बांधा, स्वच्छ साडी, केस नेहमी छान खोचून बांधलेले, चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. त्या शांततेतही एक हळूवार ऊब होती. त्यांच्या नजरेत एक स्थिरपणा होता. पण कधी कधी मला वाटायचं त्यांच्या डोळ्यांच्या खोलवर काहीतरी दडलेलं आहे. एकटेपण की कुतूहल की अजून काही. माझा बहुतेक वेळ गच्चीवर जायचा. वारा, फोन, म्युझिक आणि मी. तिथेच अधूनमधून त्या वर यायच्या, कधी कपडे वाळत घालवायला तर कधी तर फक्त थोडा वेळ निवांत उभं राहायला. सुरुवातीला त्या फक्त काय रे कॉलेज कसं चाललंय एवढंच विचारायचा. पण नंतर नंतर आमच्या गप्पांची लांबी वाढली. मी फोनवर गेम खेळत बसलो असताना त्या येऊन म्हणायच्या, काय रे अजूनही गेमच, अभ्यास कधी करणार? मी हसून म्हणायचो, सगळं चालू आहे काकू, पण गेमही महत्वाचेच. त्या माझ्या उत्तरावर हलका हसायच्या. त्यांच्या त्या हसण्यात एक मोकळेपणा होता आणि एक वेगळंच आकर्षणही. मी त्यावेळी सिंगल असल्याने माझ्याकडे पैसेही चांगले असायचे. आई बाबा दोघेही नोकरीला जाणारे, दोघेही स्वतःच्या पद्धतीने मला पॉकेट मनी द्यायचे. आई म्हणायची कधी काही लागलं तर हातात असावं. बाबा म्हणायचे इतरांवर अवलंबून राहू नको, स्वतःकडे पैसे ठेव. यात भर म्हणजे खालील भाड्याचे पैसे मी कधी कधी घरी द्यायला विसरून जायचो किंवा मुद्दाम देत नसायचो. त्यामुळे महिन्याच्या शेवटी माझ्याकडे एकदम जास्त पैसे जमायचे. तेव्हा मला पैशाची किंमत कळायचीही नाही आणि गरजही वाटायची नाही. मित्रांसोबत बाहेर जाणं, ऑनलाईन गेम्स, नुसतंच मन आलं म्हणून काही ऑर्डर करणं, मी पैशावर कुठलीही मर्यादा ठेवत नव्हतो. एकदा असंच आम्ही दोघं गच्चीवर उभे होतो. सायंकाळ जवळ येत होती. हलका सोनेरी प्रकाश त्यांच्या गालावर पडत होता. त्या नेहमीपेक्षा जरा जास्त रिलॅक्स दिसत होत्या. त्या मला म्हणाल्या, तू खरंच इतके पैसे खर्च करतोस? तुझं काय चाललंय काही समजत नाही मला. मी हसत म्हणालो, असं काही नाही काकू, माझ्याकडे जास्त असतात म्हणून खर्च करतो. त्या भुयावर करत अर्धा अविश्वास आणि अर्धा कौतुक असा मिश्र भाव घेऊन म्हणाल्या, पण एवढा कोण खर्च करताय एवढ्या सहज? काही साठवण नाही, काही उद्देश नाही, काही प्लॅन नाही. मी खांदे उडवत म्हणालो, आता आहे ते जगू दे ना, कशाला एवढा विचार करायचा? त्यांनी क्षणभर माझ्याकडे बघितलं. त्यांच्या नजरेत थोडं आश्चर्य, थोडी चिंताही होती आणि अगदी अलवार हलकासा ममत्वही
त्या म्हणाल्या, तू बाळासारखा आहेस अजून. जीवनात पुढे पैसे किती मोलाचे असतात हे कळेल. पण त्या थांबल्या. तुझ्या या मनमोकळेपणाला कोणालाही आवडेल. त्यांच्या शेवटच्या वाक्याने माझ्या मनात एक हलकी थरथर जाऊन गेली. त्यांनी ते वाक्य जणू सहज म्हणून टाकलं, पण त्याचा परिणाम माझ्या खोलवर उतरला. त्या मला आवडतात का? की मी त्यांना फक्त लहान मुलगा वाटतो? की त्यांच्या शांत आयुष्यात मी एक छोटासा संवादाचा आधार बनलो होतो? त्या दिवशी त्या खाली गेल्यावरही बराच वेळ मी गच्चीवरच उभा राहिलो. आकाश सावळं होत होतं आणि माझ्या मनात एक नवीनच भावना जागी झाली होती. कुतूहल, ओढ आणि त्यांच्या नजरेतील ती हलकीशी चमक, जिथे अर्थ मी स्वतःला समजावून घेणार होतो. त्या दिवसात मला सुप्रिया काकूंचा स्वभाव हळूहळू खूप स्पष्टपणे कळत होता. त्या कितीही शांत, साध्यासुध्या दिसल्या तरी त्यांच्यात एक वेगळीच उर्मी होती. थोडी बालिश, थोडी मनस्वी आणि थोडीशी मनात दडून ठेवलेली ओढ. त्यांनी अनेकदा मला सांगितलं होतं की त्यांचे पती जोशी काका एका खाजगी ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करतात. पगार कमी, खर्च जास्त आणि त्यातही काकांसारखा शांत स्वभावाचा माणूस खर्चाबाबत खूप कडक. त्यामुळे सुप्रिया काकूंच्या मनातल्या अनेक छोट्या छोट्या इच्छा वर्षानुवर्ष पूर्णच होत नव्हत्या. त्यांना बाहेर खायला खूप आवडायचं. समोसे, वडापाव, चाट. कुठेही जाताना त्यांच्या नजरा आधी खाद्यपदार्थांच्या दुकानावरच थांबायच्या. बाजारात गेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये चमक यायची. बांगड्या, क्लिप्स, नवीन साड्या, छोट्या पर्स, काहीही दिसलं की त्यांना घ्यावंसं वाटायचं. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो चमकणारा उत्साह पगाराच्या मर्यादेने लगेच मंदावत असल्याचं मी अनेकदा पाहिलं होतं. आमची मैत्री वाढत गेली तशा काकू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागल्या. त्यांचं हसणं सहज झालं होतं आणि त्यांच्या बोलण्यात एका घरच्यासारखी ऊब येऊ लागली होती. त्या कधी कधी माझ्याकडून थोडेफार पैसे उधार घ्यायला लागल्या. कधी 300, कधी 500, कधी 1000. पुढच्या महिन्यात देईल असं त्या नेहमी म्हणायच्या आणि खरंच द्यायच्या. कधी थोड्या उशिराने, पण मनापासून. माझ्याकडे पैसे भरपूर असायचे, त्यामुळे मला त्याचा काहीही त्रास नव्हता. उलट त्यांच्या त्या अस्पष्ट दडलेल्या इच्छा पूर्ण करताना मला स्वतःलाच एक विचित्र आनंद मिळायचा. तेव्हाच मी एक नवीन स्पोर्ट बाईक घेतली होती, यामाहा कंपनीची, चमकदार निळ्या रंगाची. ती माझा लाडका अभिमान होती. सुप्रिया काकू स्पोर्टच्या बाईकच्या प्रचंड फॅन होत्या. मी बाईक आणल्याच्या दिवशी त्यांच्या डोळ्यात अक्षरशः चमक उठली होती. त्या माझ्या बाईक भोवती फिरल्या, हाताने सीटवरून गाडी हात फिरवत म्हणाल्या, किती भारी दिसती ही, एकदा बसावंसं वाटतंय. त्यांच्या आवाजातलं ते बालिश कुतूहल मला फार आवडलं. एका दिवशी दुपारी मी गच्चीवर बाईक साफ करत बसलो होतो. खाली अंगणातल्या पायऱ्यावर त्यांच्या चपलाचा आवाज ऐकू आला. त्या वर आल्या, माझ्या शेजारी उभ्या राहिल्या आणि नेहमीसारखं मंद हसल्या. मग थोड्या लाजत पण जरा हिंमत करून त्यांनी विचारलं, मला तुझ्या गाडीवर बाजारात घेऊन चालतोस का रे? जरा सामान घ्यायचं आहे आणि थोडं बाहेरही फिरायलाही वाटतंय. त्यांच्या त्या ओढीला मी कसं नाही म्हणणार. मी तत्काळ होकार देत म्हणालो, चला ना काकू, तुम्ही बोला, आपण लगेच जाऊ. त्यांनी हलकीशी मान हलवत आनंद दाबण्याचा प्रयत्न केला. साडीची खोच नीट केली, केस मागे सारले आणि माझ्यासोबत खाली आल्या. त्या मागे बसल्या तेव्हा त्यांचा हात माझ्या खांद्याला हलकासा लागला. तो स्पर्श अगदी सहज होता, पण माझ्या अंगातून एक शिरशिरी गेल्यासारखं वाटलं. त्यांचा गोड सुगंध, केव्हाही थोडा केवढा, थोडी साडीची धुवायची पावडर, हवेत त्याचा गंध पसरला होता. मी इंजन सुरू केलं. बाईक हलकीशी थरथरली आणि आम्ही रस्त्याकडे निघालो. काकू दोन्ही बाजूंना बघत आनंदाने म्हणत होत्या, अरे वाह, किती वेगाने जाती ही, मजा येते बघ. त्यांच्या आवाजातील ती निष्पाप खुशी मला खूप भावली. आम्ही बाजारात पोहोचलो. लोकांची गर्दी, दुकानांचे आवाज, भजीचा सुगंध, कपड्यांच्या स्टॉलवरची रंगीबेरंगी रोषणाई. काकूंचे डोळे अक्षरशः चमकत होते. 2-3 दुकाने आम्ही फिरलो. त्यांनी छोट्या छोट्या वस्तू घेतल्या, हेअर क्लिप्स, किचनच्या 2 वस्तू, थोडा सुकामेवा. मी त्यांच्या हातभर पिवशी धरून त्यांच्या मागे फिरत होतो. काही वेळाने त्या एका आकर्षक दुकानासमोर थांबल्या. ते बांगड्यांचं दुकान होतं. काच, मेटल, रंगीबेरंगी चमचमता. त्यांनी मला गाडी बाजूला लावायला सांगितले. मी बाईक लावत असताना त्या दुकानासमोर जरा थांबल्या. बांगड्यांकडे बघत त्यांच्या ओठावर एक नाजूक हसू उमटलं.
मग त्यांनी माझ्याकडे वळून जरा संकोचाने पण मैत्रीच्या नात्याने सहज विचारलं, थोडे पैसे देशील का उधार? परत करीन मी महिन्याच्या सुरुवातीला, पण आज न घेता राहवत नाही. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक हलकासा दबलेला उत्साह होता. जणू त्या स्वतःलाच परवानगी देत होत्या की आज तरी मन मानेल ते घ्यावं. मी तात्काळ पैसे दिले. त्या पैसे हातात घेताना त्यांच्या बोटांचा स्पर्श क्षणभर माझ्या बोटांना लागला आणि त्या एक क्षण माझ्याकडे पाहिल्या. नजरेत कृतज्ञता, जरा संकोच आणि न उलगडलेली एक भावना. त्या क्षणी आमच्यात काहीतरी बदललं, हलकं, अनामिक पण जाणवणारे. मी बघितलं तर ते साडी आणि अंडर गारमेंटचं दुकान होतं. मी सुप्रिया काकूंना म्हणालो, तुम्ही जाऊन या आतमध्ये, मी इथेच थांबतो बाहेर. त्यावर सुप्रिया काकू म्हणाल्या, काही नाही, तू सुद्धा ये आतमध्ये. तिथल्या सेल्स गर्लने काकूंना भरपूर साड्या दाखवल्या, पण काकूंना काहीच पसंत येत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर एका पोस्टरवर गेली. मी सहज सुप्रिया काकूंना बोलून गेलो, हे बघा, हे छान दिसेल आणि तुम्हाला आवडेल. सुप्रिया काकूंना सुद्धा ते आवडलं. त्यांनी सेल्स गर्लला ते दाखवायला सांगितलं. सुप्रिया काकूंना ती साडी खूप जास्त आवडली होती, पण सेल्स गर्लने जेव्हा त्याची किंमत सांगितली ते ऐकून काकू खूप नाराज झाल्या. मी त्याचं कारण विचारल्यावर सुप्रिया काकू म्हणाल्या, खूप जास्त महाग आहे ही साडी, मला नाही परवडणार. अरे, उद्या माझा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त मला माझ्यासाठी एक नवीन छान साडी घेण्याची इच्छा होती. पण माझं बजेट जितकं आहे त्यामधील मला त्यांच्याकडील एक सुद्धा आवडली नाही, आणि जी आवडली तिची किंमत याच्यापेक्षा 5 पट आहे. मग मी सुप्रिया काकूंना म्हणालो, तुम्हाला ही साडी आवडली आहे तर घेऊन टाका, तुम्हाला पाहिजे तर पुन्हा मी पैसे देईन. यावर सुप्रिया काकू म्हणाल्या, तू पैसे देशील, पण नंतर इतके पैसे मला तुला परत देणे शक्य होणार नाही. यावर मी सुप्रिया काकूंना म्हणालो, तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून हे छोटं गिफ्ट समजा तुम्हाला. सुप्रिया काकूंना माहित होतं की माझ्यासाठी ती रक्कम किरकोळ होती. सुप्रिया काकूंनी एक डार्क लाल रंगाची ती साडी विकत घेतली. घरी जाताना सुप्रिया काकू खूप जास्त खुश होत्या. त्या आता एकदम पुढे सरकून गाडीवर मला चिटकून माझ्या कानामध्ये गप्पा मारत होत्या. पण त्याच वेळी सुप्रिया काकूंचे शरीर माझ्या पाठीला टेकायला लागले होते. माझ्या मनात हालचालींचा सुरुवात तिथूनच झाली, कारण मी आजपर्यंत त्यांच्याबद्दल असा विचार मनात आणला नव्हता. मी सुद्धा हटकून मागे सरकून यासाठी जोरजोराने ब्रेक मारू लागलो. घरी पोहोचून काकू त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त झाल्या. पण जेव्हा काकू घराच्या आतमध्ये जात होत्या तेव्हा मी मागे उभा राहून काकूंना बघत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळपासून माझ्या मनात एक हलकसं उत्साहाचं वादळ उठलं होतं. काल बाजारात फिरताना सुप्रिया काकूंनी सहज सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. मी ते मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलं होतं. काका कामाला जातील, काकू एकट्या असतील आणि मी त्यांना एखादं छोटंसं गिफ्ट दिलं तर त्यांना खूप आनंद होईल. ही कल्पना मला सतत हसू आणत होती. काका कामाला गेल्यावर काही मिनिटांनीच माझा फोन वाजला. स्क्रीनवर सुप्रिया काकू हे नाव चमकलं. माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली. कॉल उचलताच त्यांचा शांत पण हलकासा आनंद दडलेला आवाज आला. थोडा वेळ आहे का? माझ्या रूममध्ये येशील? त्यांच्या आवाजातली ती कोमल आमंत्रणाची लय मी नाकारूच शकलो नाही. मी पटकन तयार झालो. गिफ्टचा छोटा बॉक्स नीट हातात घेतला आणि खाली उतरलो. त्यांच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी आत गेलो आणि मला अक्षरशः क्षणभर श्वासही घ्यायलाही विसरायला झालं. सुप्रिया काकूंनी आज खास करून एक सुंदर उठावदार साडी परिधान केली होती. गडद निळी, अंगावर व्यवस्थित बसणारी आणि तिच्यावर सोनसळी बॉर्डर. त्यांच्या गोऱ्या त्वचेवर ती साडी विलक्षण उठून दिसत होती. हलकासा मेकअप, केसांचा सुंदर अंबाडा आणि कपाळावर छोटासा निळ्या टिकलीचा ठिपका. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की मी एक क्षण शब्दही हरवून बसलो. त्या माझ्याकडे पाहून मंद हसल्या. अरे ये ना आत, उभा काय आहेस? त्या हसण्यात एक वेगळी चमक होती, कौतुकाची, ओळखीची आणि माझ्या राखलेल्या खास जिव्हाळ्याची. मी त्यांच्यासमोर जाऊन त्यांना गिफ्टचा बॉक्स हातात दिला. हॅपी बर्थडे काकू, असं मी हळूच म्हणालो. त्यांच्या डोळ्यात लगेच आनंद चमकला. अरे माझ्यासाठी गिफ्ट? खरंच किती गोड आहेस तू. त्यांनी बॉक्स हातात घेतला आणि मी त्यांना माझ्या समोरच तो उघडायला सांगितला.
त्यांना आत काय आहे ते पाहायची खरी उत्सुकता लागली होती. त्यांनी बॉक्स उघडला आणि आत ठेवलेली नवी खास घडीची ओढणी पाहताच त्यांचा चेहरा अक्षरशः उजळला. त्यांच्या ओठावर एक मोठं मनापासून उमटलेलं हसू आलं, जसं लहान मुलांना अचानक आवडती वस्तू मिळाल्यावर येतं. अरे वा, किती सुंदर आहे ही, अगदी माझ्या साडीला मॅच होईल. ते बोलत असतानाच त्यांनी उत्साहाच्या भरात मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या हातांची ती उबदार, अचानक येणारी वेढणारी मिठी. मी क्षणभर पूर्ण स्तब्ध झालो. माझ्या अंगातून जणू काहीतरी विजेचा स्पर्श गेल्यासारखं वाटलं. मी कधीही कल्पना केली नव्हती की त्या मला अशा मिठी मारतील, नितांत जवळ, मनापासून, कोणत्याच दुराव्याशिवाय. त्यांचं हृदय माझ्या छातीजवळ धडधडताना मला स्पष्ट जाणवत होतं आणि त्यांच्या साडीचा सुगंध माझ्या श्वासात मिसळून गेला होता. मिठीतून सुटण्याआधीच त्यांनी अचानक माझ्या गालावर एक पप्पी घेतली, मऊ, उबदार, जरा जोरात पण प्रेमानं. मला तर काही क्षण कळलंच नाही हे खरंच घडलं का. माझं हृदय फक्त धडधडत होतं, मन हरवून गेलं होतं आणि माझ्या गालावरचा तो हलका उष्ण स्पर्श मला अजूनही जाणवत होता. त्या देखील थोड्या लाजत असल्या, जणू त्यांनी सुद्धा आपला आनंद थोडा अधिकच व्यक्त केला आहे याची जाणीव त्यांना झाली होती. मी मात्र पूर्णपणे हादरलो होतो, पण त्या हादरण्यात भीती नव्हती, उत्साह होता, आनंद होता आणि त्यांनी अचानक केलेल्या या कौतुकामुळे मनापासून उमटलेली एक अव्यक्त खुशी होती. त्यांच्या त्या हलक्या स्पर्शाने, त्या मिठीने, त्या पप्पीने माझ्या मनात काहीतरी खोलवर हलवलं होतं, ज्याने आमच्या नात्यांची रेषा बदलली की नाही माहीत नाही, पण निश्चितच त्या रेषेला एक नवीन ऊब मिळाली होती. त्या दिवशी सुप्रिया काकूंना साडी घ्यायला गेलो होतो, तेव्हा साडीच्या शोरूम बाहेरील ही महागडी घडी बघून सुप्रिया काकू म्हणत होत्या की पैसे जमा करून दिवाळीला ही घडी त्या घेतील, म्हणून ती घडी त्यांना गिफ्ट दिल्याने त्या भयंकर खुश होत्या. तेवढ्यात माझं नशीब फळफळलं. सुप्रिया काकू मला म्हणाल्या, इथे बस 2 मिनिट, मी तुला तू गिफ्ट दिलेलं सर्व घालून कसं आहे ते सांगते. ते ऐकून मी आनंदाने वेडा झालो. सुप्रिया काकू खूप खूप जास्त आनंदात होत्या. काल त्यांना मिळालेली सर्वात महागडी साडी त्यांनी कपाटातून काढली. जोशी काकांचा पगार कमी असल्याने ते आमच्या इथे एका मोठ्या सिंगल रूममध्ये राहत होते. रूमच्या मध्यभागी त्यांनी दोरी लावून त्यावर एक मोठी चादर टाकून तोच पडद्यामागे जाऊन नाडोसा बनवला होता. सुप्रिया काकू थोड्याच वेळात ती साडी घालून माझ्याकडे येऊन मला विचारत होत्या, कशी दिसते म्हणून. मी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. माझं कौतुक ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मी त्यांना फिटिंग कशी झाली असं विचारलं असता त्या पलटल्या आणि मागून सुद्धा मला त्यांनी तिची फिटिंग एकदम चांगली आहे हे दाखवलं. छान, ती डार्क रंगाची साडी काकूवर चांगली शोभून दिसत होती. मी तर काकूंनाच पाहत होतो. सुप्रिया काकू खूपच जास्त सुंदर आणि मोहक दिसत होत्या. साडी घातल्यावर काकू मला म्हणाल्या, तुझ्यामुळे आज माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या, नाहीतर पैशाच्या प्रॉब्लेममुळे मी स्वप्नात सुद्धा इतकी महागडी साडी डिझायनर साडी घेऊ शकले नसते. आणि साडी घ्यायला सुद्धा मला 7-8 महिने पैसे जमा करून दिवाळीचे बोनसचे पैसे टाकावे लागले असते. मी सुप्रिया काकूंना सहज बोलून गेलो की हे पैसे माझ्यासाठी खूप छोटी रक्कम आहे. तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. यानंतर तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही मला सांगत जा. अचानक काकूंच्या चेहऱ्यावरची स्माईल थोडी कमी झाली. कदाचित काकूंना माझा इशारा कळला असावा, पण त्यांनी ती गोष्ट टाळली. मग नंतर काकूंनी मला थांबवून माझ्या आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. पण इतकी जाड आणि भारी साडी घातल्याने त्यांना गरमी होत होती. त्यामुळे परत त्यांनी ती साडी बदलण्यासाठी त्या पडद्याच्या मागे गेल्या. पण यावेळी सुप्रिया काकू घाई गडबडीत थोड्याशा अलीकडे उभ्या राहिल्या होत्या, म्हणून मी अजून थोडा त्या बाजूला वाकून त्यांना जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मला जे दिसलं ते मी याआधी जीवनात कधीही बघितलं नव्हतं. तेवढ्यात अचानक त्यांच्या दाराची कडी वाजली आणि आम्ही दोघेही घाबरलो. सुप्रिया काकूंनी घाबरून घरातून विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, मी सुमन, रोहन सरांची कामवाली बाई. साहेबांच्या घराला कुलूप आहे. तेव्हा बाजूचा मुलगा म्हणाला, रोहन साहेब तुमच्या घरी जाताना दिसले. कामवाल्या सुमनला घरातील काम करण्यासाठी चावी पाहिजे होती,
म्हणून मी सुप्रिया काकूंची परवानगी घेऊन दरवाजा उघडला आणि तिला घराची चावी दिली. पण चावी घेताना सुमनचे लक्ष जमिनीवर पडलेल्या सुप्रिया काकूंच्या साडीकडे गेले. सुमन काही बोलली नाही, पण ती काकूंनी काढून जमिनीवर टाकलेल्या कपड्यांकडे बघत होती. थोड्या वेळाने मी आमच्या घरात आलो तेव्हा सुमन किचनमध्ये काम करत होती. मी आल्यानंतर थोड्या वेळाने ती हॉलमध्ये आली आणि म्हणाली, रोहन सर, तुम्ही आता जोशीबाईच्या घरामध्ये दार उघडलं तेव्हा त्या दिसल्या नाहीत मला. मी म्हणालो, काकू मागे काहीतरी काम करत होत्या. त्यावर सुमन म्हणाली, पण त्यांचे काढलेले कपडे तर जमिनीवर पडलेले होते. सुमनचं बोलणं ऐकून मी घाबरलो आणि तो विषय टाळत सुमनला एक दुसरं काम सांगितलं. त्या दिवशी सुप्रिया काकूंनी दिलेली मिठी, गालावर घेतलेली ती उबदार पप्पी आणि त्यांच्या डोळ्यांतील दिसलेली ती खास चमक, या सगळ्यांचं प्रतिबिंब माझ्या मनात दिवसभर तरंगत होतं. जणू काही माझ्या आयुष्यात एक नवं दार उघडलं होतं आणि त्या दाराच्या पलीकडे असलेलं आकर्षण मी शब्दात सांगूही शकत नव्हतो. त्या क्षणानंतर सुप्रिया काकू माझ्यासाठी फक्त एक परिचयाची शेजारीण किंवा भाडेकरू राहिल्या नव्हत्या. त्या माझ्या दैनंदिन विचारांचा मुख्य भाग बनल्या होत्या. त्यांच्याजवळ राहावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या सहवासात काही क्षण नुसतेच घालवावेत, ही इच्छा मी पहिल्यांदाच इतक्या ताकदीने अनुभवत होतो. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त राहण्यासाठी मी छोटा बहाणा शोधू लागलो. कधी मी स्वतःच गच्चीवर जाऊन तिथं साफसफाई करायला लागायचो, कारण काकू तिथं कधीही हवेसाठी वर यायच्या. कधी मी मुद्दाम बुकिंगच्या बॉक्सचा आवाज करायचो, म्हणजे त्यांना वाटेल की मी काही सामान हलवत आहे आणि त्या बाहेर येतील. कधी मी खाली त्यांच्या खोलीच्या जवळून जाऊन त्यांच्या हालचाली बघायचो. त्यांना वेळ आहे का, मूड ठीक आहे का, बोलायला मोकळे आहेत का. मी स्वतःही कधी असा नव्हतो. मी एकदम साधा, शांत, स्वतःपुरता राहणारा मुलगा. पण काकूंनी माझ्या गालावर घेतलेला तो एक स्पर्श माझ्यासाठी जणू वेगळं जगच करून गेला होता. माझ्या मनात त्यांच्यासाठी एक अनामिक ओढ वाढू लागली. मी त्यांना माझ्या गाडीवर जास्तीत जास्त बसवावं, त्यांना फिरवावं, कुठंतरी दूर घेऊन जावं, त्यांच्यावर पैसे खर्च करावे, त्यांना आनंद द्यावा, यासाठी मी वेगवेगळे बहाणे शोधायला लागलो. कधी मी म्हणायचो, काकू बाजारात जाऊ का, मला काही सामान घ्यायचं आहे, आणि मी कधी आधीच अंदाज घेतलेला असायचा की त्या बाहेर जायला हळूच तयार होती. कधी मी त्यांना एखादा छोटा गोड पदार्थ घेऊन जायचो आणि म्हणायचो, काकू हे चाखलत का, छान आहे. कधी मी त्यांचा मोबाईल रिचार्ज करून द्यायचा बहाणा करायचो, कधी त्यांच्या साड्यांचं कौतुक करायचो. पण हे सगळं जरी माझ्या मनापासून होतं तरी ते तेवढं सोपं नव्हतं जितकं मी समजत होतो. शेजाऱ्यांच्या नजरा माझ्यावर आहेत हे मी आधीच जाणू लागलो होतो. आमच्या वस्तीचं वैशिष्ट्य असंच होतं, कोणी खोकललं तरी वरच्या मजल्यापर्यंत बातमी पोहोचायची. अशा वातावरणात मी सुप्रिया काकूंसोबत किंवा त्या काकूंसोबत कितीही साधेपणाने वागत असलो तरी लोकांच्या डोळ्यात संशयाचं सावट दिसायला लागलं होतं. कधी एखाद्या काकूबाईची नजर मला पाहून अधिक वेळ थांबलेली जाणवायची. कधी एखादा तरुण मुलगा हळूच आमच्याकडे पाहून स्मित करायचा. कधी मी काकूंच्या रूममध्ये गेलो की कोणीतरी पायऱ्यावरून डोकावल्यासारखं वाटायचं. मी पहिल्यांदा जरा दचकलो. मला जाणवलं की हे नातं किंवा जे काही आमच्यात घडत होतं ते बाहेरच्यांच्या नजरांना उघडपणे सहन न करणारा प्रकार होता. म्हणून मी माझ्या पद्धती बदलू लागलो. मी वेळ पाहू लागलो. काका कामाला गेले की मी खाली जात असे. मी प्रसंग पाहू लागलो. शेजारी घरकामात गुंग असतील, बाहेर गर्दी नसेल, पायऱ्यावर शांतता असेल, तेव्हाच मी काकूंकडे जायचा प्रयत्न करायचो. मी हळूहळू आणि सावधपणे परिस्थिती हाताळू लागलो. माझ्या आणि काकूंच्या भेटी आता अधिक मोजून मापून ठरवलेल्या वेळांना व्हायला लागल्या. त्यांच्या रूमचा दरवाजा मी कधीही पूर्णपणे बंद करायचो नाही, फक्त ओलांडण्यापुरता अर्धवट. गच्चीवर बोलताना आम्ही दोघंही थोडं अंतर ठेवून बसायचो, किमान तसं दिसावं म्हणून. पण या सगळ्या सावधानपणात एक वेगळीच मजा होती, जणू काही लपून मोठं गुपित सांभाळणारी दोघांची मनं. मी दिवसेंदिवस त्यांच्याकडे अधिक ओढला जाऊ लागलो होतो. त्या देखील माझं लक्ष, माझं कौतुक, माझी मदत हे सगळं मनापासून घेत होत्या. पण त्यांच्याही चेहऱ्यावर कधीकधी एक हलकासा सावधानतेचा भाव उमटलेला मी पाहिला होता. कदाचित त्यांना देखील जाणवत होतं की आपण जरा अधिकच जवळ येतोय आणि लोकांच्या नजरा त्या गोष्टीला हलक्या मनाने घेणार नाही. एकदा नेटवर मी व्हिडिओ बघत असताना मला त्यामध्ये एक
बेबी डॉल ड्रेस दिसला. मग मी नेटवर जाऊन बेबी डॉल घातलेल्या अनेक मॉडेलचे फोटो डाउनलोड केले आणि सुप्रिया काकूंच्या घरी गेलो. मी सुप्रिया काकूंना म्हणालो, तुम्ही कधी बेबी डॉल ड्रेस बघितला आहे का? तो कसा असतो? असं विचारल्यावर मी सुप्रिया काकूंना बेबी डॉल ड्रेस दाखवला. सुप्रिया काकूंना खरं तर तो बेबी डॉल ड्रेस खूप जास्त आवडला, पण त्या म्हणाल्या, हा ड्रेस मी बाहेर तर कधी घालू शकत नाही ना, आणि काकांना मी असे काही घातलेले आवडणार नाही. पण मला काही करून जोशी काकूंना हा ड्रेस घातलेला बघायचं होतं. म्हणून मी त्यांना खोटं बोललो की माझ्या मित्राने एजन्सी घेतली आहे, त्याच्याकडे याच्यातील बरेच फ्री सॅम्पल आलेले आहेत. जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही फक्त ट्राय करून बघू शकता, काय हरकत आहे? मी सुप्रिया काकूंना पुढे म्हणालो की तुम्ही दिसायला खूप गोऱ्यापान आणि सुंदर असल्याने तुम्हाला खूप छान दिसेल हे ऐकून सुप्रिया काकू खूपच लाजल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, फ्री असेल तर जितके सॅम्पल मिळतील तेवढे सर्व घेऊन ये तू. मी आता खूप खुश झालो, कारण काकूंच्या वाढदिवसाच्या दिवसानंतर मी एकदा सुद्धा त्यांना व्यवस्थित बोललो नव्हतो किंवा बघितलं नव्हतं, आणि आता काकूंनी बेबी डॉल ड्रेस घालण्यासाठी परवानगी सुद्धा दिली होती. म्हणून मी आपल्या घरी गेलो आणि मी घरी गेल्या गेल्या ऑनलाईन 6 वेगवेगळ्या रंगाचे बेबी डॉल ड्रेस मागवले. सुप्रिया काकू उद्या मला हे सगळे बेबी डॉल ड्रेस घालून दाखवणार होत्या, पण आता बघून काय पोट भरणार, मला आणखीन काहीतरी हवं होतं. मला काकूंची गाडी चालवायची होती. त्यात मी माझ्याच एका मित्राचा सल्ला घेतला. त्याने मेडिकलमधून मला एक टॅबलेट घ्यायला सांगितली. तो म्हणाला, या टॅबलेटची भुकटी करून कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये मिक्स करून सुप्रिया काकूंना पाजून दे आणि 15 मिनिटांनी गंमत बघ. मी लगेच माझ्या मित्राच्या एका मेडिकलवर जाऊन ते औषध आणून रात्रीच त्याची भुकटी करून ठेवली आणि रात्री काकूंचे आवडते कोल्ड्रिंक सुद्धा मी आणून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच पार्सल आलं. मी आता फक्त जोशी काका कधी घराबाहेर पडतात याची वाट पाहत होतो, जेणेकरून मी सुप्रिया काकूंना हे बेबी डॉल ड्रेस गिफ्ट देऊन त्यांचा आनंदी पाहू शकेन. 10 वाजता जोशी काका घराबाहेर पडताच मी सुप्रिया काकूंना मेसेज केला, तुमचे बेबी डॉल ड्रेसचे सॅम्पल माझ्या मित्राने आणून दिले आहेत, किती वाजता येऊ? सुप्रिया काकूंचा रिप्लाय आला, माझं सर्व आवरलं आहे, ये लगेच वर. माझे आई बाबा सुद्धा 10 वाजता घराबाहेर पडले होते. मी पार्सल उघडून त्याच्यावरचे कव्हर फेकून दिलं. ते सर्व बेबी डॉल ड्रेस एका बॅगमध्ये टाकले आणि फ्रीजमधून काकूच्या आवडत्या कोल्ड्रिंकची बॉटल उघडली. काल रात्रीची भुकटी तर त्यामध्ये होतीच. मी सुप्रिया काकूंच्या घरात गेलो. घरात जाताच आतून कडी लावली. मी सर्वात आधी काकूंना म्हणालो, काल मी बाजारात गेलो तेव्हा एका दुकानात मला तुमच्या आवडीचं कोल्ड्रिंक दिसलं. काकू त्यामुळे खूप खुश झाल्या. अरे रोहन, तू किती काळजी घेतोस रे माझी, तू सोबत असल्यावर मला एकटं वाटत नाही, असं म्हणत त्यांनी माझ्या हातातून ती बॉटल घेऊन एका घोटात ते कोल्ड्रिंक पिऊन टाकलं. नंतर मी पिशवीतून काकूंना सर्व बेबी डॉल ड्रेस उघडून दाखवले. काकूंना ते सर्व ड्रेस खूप जास्त आवडले. सुप्रिया काकू म्हणाल्या, किती सुंदर आहेत ना हे सर्व ड्रेस. तुझ्या काकांनी जर मला का परवानगी दिली तर मी या प्रकारचे कपडे घातले असते, जे आजकाल सर्व फॅशन आहे, पण तुझ्या काकांना तर नुसती साडीच आवडते. पुढे मी विनाकारण विषय काढला. मी म्हणालो, माझ्या मित्राकडे फक्त 2च सॅम्पल उरले होते, पण मला हे बाकी 4 कलर सुद्धा खूप जास्त आवडले आणि माझ्या डोक्यात विचार आला की सुप्रिया काकूंवर हे सर्व कलर सुद्धा किती छान दिसतील. म्हणून मी हे 4 पीस तुमच्यासाठी विकत घेऊन गिफ्ट आणले. मी जेव्हा काकूंना म्हणालो की मी विचार केला की हे ड्रेस तुमच्यावर किती छान दिसतील, हे ऐकून सुप्रिया काकू म्हणाल्या, तुला खरंच वाटतं की मी हे ड्रेस मला खूप छान दिसतील म्हणून? मग मी पुढे म्हणालो, हो काकू, तुम्हाला परवा दाखवलेल्या त्या फोटोमधील मॉडेलपेक्षा सुद्धा तुम्ही जेव्हा हे बेबी डॉल ड्रेस घालाल तेव्हा जास्त सुंदर दिसाल. माझं हे बोलणं ऐकून सुप्रिया काकू खुश झाल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, चल मी नेहमीप्रमाणे तुला लगेच घालून दाखवते, मग तू मला सांग मी कशी दिसते. सुप्रिया काकूने लगेच सर्वात आवडता लाल रंगाचा बेबी डॉल ड्रेस हातात घेतला आणि नेहमीप्रमाणे त्या चादरीच्या पडद्यामागे गेल्या. थोड्याच वेळात सुप्रिया काकूंनी मला आवाज दिला आणि मला म्हणाल्या, अरे हा ड्रेस तर जाळीदार आहे, सर्व दिसतंय यामधून. मी मनातल्या मनात खूप खुश झालो, कारण मी ऑनलाईन असे जाळीदार बेबी डॉल ड्रेस मागवले होते, ज्यामधून मला काहीतरी बघता येणार होतं. पण मी नाटक करत म्हणालो, ठीक आहे काकू, जर तुम्हाला लाज वाटत असेल तर मी बाहेर थांबतो, मग तुम्ही आरशात येऊन बघा कशा दिसताय. यावर सुप्रिया काकू म्हणाल्या, अरे वेडा आहेस का तू, तुला थोडीच लाजणार आहे मी. असं म्हणून सुप्रिया काकू पडद्याच्या बाहेर आल्या. तेव्हा मी डोळे फाडून फक्त त्यांना खालून वरून निरखून बघू लागलो, कारण माझ्या अपेक्षेपेक्षा सुप्रिया काकू जास्त सुंदर आणि उठून दिसत होत्या. मी काकूंचं तोंड भरून कौतुक केलं
आणि काकूंनी सुद्धा आरशात स्वतःला बघितलं. त्या सुद्धा जास्त खूप खुश झाल्या. त्यांनी मला त्यांच्या मोबाईलमध्ये त्याचे काही फोटो सुद्धा काढायला सांगितले. काकूंना कोल्ड्रिंक पिऊन आता 15 मिनिटं होत आली होती. यामुळे माझ्या मनात भीती आणि उत्सुकता जागरूक झाली होती. तेवढ्यात काकूंनी बाकी उरलेल्या 3 ड्रेसपैकी एका जांभळ्या रंगाचा ड्रेस घेतला आणि बदलण्यासाठी पडद्याच्या मागे दुसऱ्या बाजूला गेल्या. त्यांना आज हे 4ही ड्रेस ट्राय करून बघायचे होते, पण बराच वेळ झाला तरी त्या पडद्याबाहेर येत नव्हत्या. म्हणून मी आवाज दिला, काकू सर्व ठीक आहे ना? इतका वेळ का लागत आहे तुम्हाला? काही प्रॉब्लेम तर नाही ना ड्रेसमध्ये? यावर सुप्रिया काकूंचा आवाज आला, काही नाही, सर्व ठीक आहे. पण काकूंचा आवाज बदललेला आहे मला जाणवलं. नंतर सुप्रिया काकू म्हणाल्या, अरे मी आता हा पहिला ड्रेस ट्राय केला, त्यानंतर मला शरीरात खूप कसं तरी होत आहे. मला खूप कसं तरी वाटतंय. त्या कोल्ड्रिंक्समुळे काकूंना काही त्रास तर होत नसेल? या विचाराने मी सुद्धा आता जास्त घाबरलो. लगेच थोड्या वेळाने जोशी काकू बाहेर आल्या. त्यांनी जांभळ्या रंगाचा तो ड्रेस घातला होता. मी त्यांना मन भरून बघत होतो. तेवढ्यात माझी नजर त्यांच्या चेहऱ्याकडे गेली. सुप्रिया काकू आज एकदम वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या. इतक्या दिवसात त्यांनी माझ्याकडे असं कधीच बघितलं नव्हतं. मी म्हणालो, काकू लालपेक्षा या जांभळ्या रंगामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. यावर सुप्रिया काकू म्हणाल्या, फक्त सुंदर दिसत आहे का? हे बोलणं ऐकून मी हादरलो आणि मनातल्या मनात कळून चुकलं की कोल्ड्रिंक आता परिणाम दाखवत आहे. मग मी म्हणालो, काकू तुम्ही तर सुंदर आहातच, पण आज तुम्ही इंद्रलोकाच्या अप्सरेपेक्षा सुद्धा सुंदर दिसत आहात. माझं बोलणं ऐकून जोशी काकू हसल्या आणि पुढे मला म्हणाल्या, मी किती सुंदर आहे हे तुला माझ्या जवळ आल्याशिवाय कसं कळेल? ये इकडे, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मी जाऊन काकूंच्या समोर उभा झालो. सुप्रिया काकू म्हणाल्या, आजपर्यंत तू मला खूप काही दिलं आहेस. मी जे मागितलं ते तू मला दिलं आहेस, पण मी न मागता मला जे हवं होतं ते सुद्धा सर्व काही दिलं आहेस. तू आल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही छान चाललं आहे. दुःख काय असतं मला माहीतच नाही. पुढे सुप्रिया काकू मला म्हणाल्या, मला आज सुद्धा तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. मी म्हणालो, सांगा ना काकू काय हवे आहे? नेहमीप्रमाणे हे सुद्धा देईन मी तुम्हाला. सुप्रिया काकूंनी खाली मान घातली आणि त्या मला म्हणाल्या, मला तुला बोलायला सुद्धा लाज वाटत आहे, पण मला तू सोडून कोणावर भरोसा सुद्धा नाही. त्या पुढे म्हणाले की आज मला अचानक काय झालं माहित नाही, पण त्यांच्याच फोटोकडे बोट दाखवत म्हणाल्या, ही बघ जोशी काकांची गाडी, ही आधीपासून चांगली आहे, वेल मेंटेन. आधी सुद्धा ही गाडी खूप ॲव्हरेज देत होती, पण जोशी काकांना या गाडीचा ॲव्हरेज बरोबर करता आला नाही. मला काकूंचं बोलणं स्पष्ट अस्पष्ट समजत होतं. पुढे काकू म्हणाल्या, आणि आता तर जोशी काकांचं वय झालंय म्हणून आता ही गाडी त्यांना चालवायला झेपत नाही. तू चालवशील का ही गाडी? मी म्हटलं, हो मी चालवीन गाडी, पण मला ही गाडी नीट चालवता येणार नाही. तुम्ही मला शिकवाल का काकू? काकू म्हणाल्या, त्यात काय, चल मी तुला शिकवते. असं म्हणताच मी माझ्या हातातील मोबाईल बाजूला टेबलावर फेकून दिला आणि सरळ जाऊन गाडीवर स्वार झालो. काकूंची ही गाडी चांगली जोरदार होती. जवळपास 2 तास मी गाडी चालवली. सुप्रिया काकूंच्या चेहऱ्यावर आनंद झळकून येत होता. मी जसा गाडीवरून खाली उतरलो तेवढ्यात परत घराची डोरबेल वाजली. माझी कामवाली सुमन आली होती. मी आणि काकूंनी लगेच सर्व पसारा आवरला. मी दार उघडून बाहेर येऊन सुमनकडे घराची चावी देऊन मार्केटला चालला गेलो. त्यानंतर समोरील 3-4 महिने मी लगातार सुप्रिया काकूंची गाडी चालवली. मग जोशी काकांच्या जॉबमुळे त्यांची ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाली आणि ते आमचे रूम सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेले. सुप्रिया काकू आणि जोशी काका शहर सोडून गेले, पण माझ्या मनात एक अस्वस्थता कायमची घर करून राहिली होती. वाटलं होतं की सर्व काही इथंच संपलं, आयुष्य परत पूर्वीसारखं शांत आणि साधं होईल, पण तो फक्त मनाचा मोठा भ्रम होता. खरी कथा तर तिथून सुरू होणार होती, ज्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांच्या जाण्याला 2-3 महिने उलटून गेले होते. हळूहळू मी त्या प्रसंगातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो. गच्चीवर जाणं मी जवळजवळ बंदच केलं होतं. पण एका रविवारी दुपारी घरात कोणीच नसताना अचानक खाली त्या बंद रूमच्या दारावर कोणाची तरी थाप पडली. मी जरा दचकलो. जोशी काकांनी चावी जाताना आमच्याकडे दिली होती आणि ती खोली अजून तरी भाड्याने दिली नव्हती. मग आत कोण असेल? मी सावधपणे खाली उतरलो. दाराजवळ गेलो. कडी उघडली, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक खाकी रंगाचं विना पत्त्याचं लिफाफा पडला होता. मी तो लिफाफा उचलला आणि आजूबाजूला पाहिलं. संपूर्ण गल्ली शांत होती. मी गच्चीवर पळत गेलो, पण रस्त्यावर लांबपर्यंत कोणीच दिसलं नव्हतं. मी माझ्या खोलीत येऊन दारे खिडक्या बंद केल्या.
मनात धडधड वाढत होती. लिफाफा उघडला तर आतून एक जुना पेनड्राईव्ह, एक छोटा कागद होता. कागदावर लाल शाईने फक्त एवढंच लिहिलं होतं, गाडी चालवणं सोपं असतं रोहन, पण ट्रॅकवर कोणीतरी आधीपासूनच नजर ठेवून होतं. हे वाक्य वाचताच माझ्या अंगावर काटा आला. जोशी काकांच्या रूममधील ते 2 महिने, तो औषधाचा प्रयोग, सुप्रिया काकूंचे बदललेले हावभाव, सुमनचे ते संशयी डोळे, सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं माझ्या डोळ्यासमोर फिरू लागलं. मी लगेच तो पेनड्राईव्ह माझ्या लॅपटॉपला जोडली. त्यात एकच व्हिडिओ फाईल होती. हृदयाची धडधड प्रचंड वाढलेली असताना मी व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओ सुरू होताच माझे पाय खालची जमीन सरकली. स्क्रीनवर सुप्रिया काकूंच्या खोलीतील तोच पडदा दिसत होता, पण तो व्हिडिओ माझ्या मोबाईलने काढलेला नव्हता, तर खोलीच्या एका वरच्या कोपऱ्यातून घेतलेला होता. तिथं एक छिपा कॅमेरा बसवलेला होता. व्हिडिओमध्ये सुप्रिया काकू कोल्ड्रिंक पिण्यापासून ते मी तिथे असताना घडलेल्या प्रत्येक हालचाली स्पष्ट दिसत होत्या. पण सस्पेन्स इथे संपत नव्हता. खरी धक्काबुक्की पुढे होती. व्हिडिओच्या शेवटच्या 2 मिनिटात काहीतरी असं दिसलं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. जेव्हा मी सुमनला चावी देऊन बाहेर पडलो, त्यानंतरच्या क्लिपमध्ये सुप्रिया काकू एकदम नॉर्मल उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो नशेत असलेला किंवा अस्वस्थ असलेला भाव एका सेकंदात गायब झाला होता. त्या थेट आरशासमोर गेल्या. त्यांनी स्वतःचे केस नीट केले. चेहऱ्यावर एक अतिशय कुटील थंड हास्य आणलं. त्याच वेळी पडद्यामागून जोशी काका बाहेर आले. होय, जे जोशी काका सकाळी 10 वाजता कामावर गेले होते असं मला वाटत होतं, ते पूर्ण वेळ त्या खोलीच्या मागेच दडलेले होते. व्हिडिओमध्ये जोशी काका सुप्रिया काकूंच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले, काम झालं सुप्रिया, तो पूर्णपणे जाळ्यात अटकलाय ना. सुप्रिया काकूंनी एक थंड स्मित हास्य केलं आणि टेबलावर ठेवलेला माझ्या मोबाईलकडे बघत म्हणाल्या, रोहनला वाटतंय की तो खेळ खेळतोय, पण त्याला हे माहित नाही की बुद्धिबळाची सगळी सोंगटी आपणच हलवत होतो. व्हिडिओ तिथेच बंद झाला. माझा श्वास रोखला गेला होता. डोक्याची नस फुटेल इतका ताण आला. सुप्रिया काकू, त्यांचे ते निष्पाप हावभाव, पैशाची ती चणचण, माझी बाईक, ते ड्रेसेस, अगदी मी दिलेलं औषध सुद्धा, हे सगळं एक रचलेलं जाळं होतं. त्यांनी मुद्दाम मला त्यांच्या जवळ येऊ दिलं होतं. पण का? एका साधारण 21 वर्षाच्या मुलाकडून त्यांना नक्की काय हवं होतं? तेवढ्यात माझा फोन थरथरला. एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, व्हिडिओ आवडला ना रोहन? आता तू आमची पुढची अट ऐकणार आहेस? नाहीतर हा व्हिडिओ तुझा आणि सुप्रियाचा, तुझा व तुझ्या आईवडिलांच्या नावासह इंटरनेटवर आणि तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर 28 तासात व्हायरल होईल. मी थरथरत्या हातांनी टाईप केलं, तुम्हाला काय हवंय माझ्याकडून? काही सेकंदातच पुढचा मेसेज आला, तुझ्या आईबाबांच्या मल्टीनॅशनल कंपनीचे सिक्रेट डिजिटल डिटेल्स आणि तुझ्या घराची मूळ कागदपत्रे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जोशी काकांच्या जुन्या पत्त्यावर पोहोचली पाहिजेत. पोलीस किंवा घरच्यांना सांगायचा प्रयत्न केलास तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझ्या पायाखालची जमीन पूर्णपणे निसटली होती. मी ज्यांना एक साधी, गरीब आणि असहाय्य शेजारीण समजत होतो, त्या सुप्रिया काकू आणि जोशी काका हे प्रत्यक्षात अतिशय शातीर आणि ब्लॅकमेलिंग रॅकेट चालवणारे भामटे निघाले होते. त्यांनी माझ्या श्रीमंत कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि माझ्या वयाच्या अपरिपक्वतेचा फायदा घेऊन मला एका अशा दलदलीत ओढलं होतं जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. माझ्याकडे आता फक्त 24 तास उरले होते. एका बाजूला माझं संपूर्ण आयुष्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसऱ्या बाजूला जोशी काका आणि सुप्रिया काकूंचा तो भयानक कट. मी लॅपटॉप स्क्रीनकडे सुन्नपणे पाहत राहिलो. आता रोहन काय करणार होता? शरणागती पत्करून आईबाबांची कागदपत्रे त्यांना देणार, की स्वतःच्या बुद्धीने या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी काही नवीन डाव खेळणार? 24 तासांचा तो काउंटडाऊन माझ्या डोक्यात एखाद्या बॉम्बसारखा टिकटिक करत होता. लॅपटॉपच्या स्क्रीनवर सुप्रिया काकू आणि जोशी काकांचा तो कुटील चेहरा पुन्हा पुन्हा फिरत होता. मनावर प्रचंड दडपण होतं, पण त्या दडपणाखालीच माझ्या आतला एक वेगळाच रोहन जागा झाला होता. आजवर ज्या रोहनला सगळ्यांनी एक साधा भाबडा आणि पैशाची किंमत न समजणारा मुलगा मानलं होतं, तोच रोहन आता या शातीर खेळाडूच्या खेळाचा शेवट करणार होता. मी प्रथम स्वतःला शांत केलं. घाबरून जाऊन शरण जाणं हा पर्याय नव्हता.
आई वडिलांची प्रतिष्ठा आणि आयुष्यभराची कमाई मी अशा ब्लॅकमेलिंगच्या हातात सोपू शकत नव्हतो. मी थंड डोक्याने विचार करायला सुरुवात केली. जोशी काका आणि सुप्रिया काकूंनी खूप बारीक प्लॅनिंग केलं होतं. पण प्रत्येक गुन्हेगार काही ना काही छोटी चूक नक्कीच करतो. मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा अत्यंत बारकाईने फ्रेम बाय फ्रेम पाहायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये जेव्हा सुप्रिया काकू आरशासमोर जातात आणि जोशी काका पडद्यामागून बाहेर येतात, तेव्हा जोशी काकांच्या हातातील घड्याळावर माझी नजर खेळली. त्या घड्याळात दुपारी 1:45 वाजले होते. पण त्या दिवशी दुपारी 1:30 वाजता कामवाली सुमन माझ्या घरी आली होती. तिने जोशी काकांच्या बंद घराची कडी वाजवली होती. याचा अर्थ सुमन आली तेव्हा जोशी काका आणि सुप्रिया काकू दोघेही आतच होते. पण सुमनला घाबरून तिथून पळून लांबवण्यासाठी त्यांनी ती नाटक केलं होतं. आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ज्या लॅपटॉपवरून त्यांनी तो छुपा कॅमेरा ऑपरेट केला होता, त्याचं रिफ्लेक्शन आरशात एका कोपऱ्यात दिसत होतं. त्या लॅपटॉपवर एका विशिष्ट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचा लोगो व्हर्च्युअल आयपी ॲड्रेस स्क्रीनच्या कोपऱ्यात मंद प्रकाशात दिसत होता. माझा एक मित्र समीर, जो सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंगचा कोर्स करत होता, त्याच्याकडे मी लगेच धाव घेतली. त्याला मी कोणतीही नैतिक माहिती न लपवता सर्व काही स्पष्ट सांगितलं. समीरने त्या पेनड्राईव्हचे डिजिटल फॉरेन्सिक्स तपासले आणि त्यातील व्हिडिओचा सोर्स कोड क्रॅक केला. समीर म्हणाला, रोहन, हे लॉक वाटतात तितकं टेक्सटिव्ह नाही. त्यांनी ही फाईल क्लाउडमधून डाउनलोड करून पेनड्राईव्हमध्ये टाकली आहे. ज्या आयपी ॲड्रेसवरून हा व्हिडिओ अपलोड झाला, तो लोकेशन ट्रॅक केला तर शहरातल्या एका हॉटेलचा आहे. ते दुसऱ्या शहरात ट्रान्सफर होऊन गेले नाहीत. माझ्या पायाखालची जमीन पुन्हा हादरली. पण यावेळी भीतीमुळे नाही तर रागाने. ते दोघे अजूनही या शहरात एका गलिच्छ हॉटेलमध्ये बसून ब्लॅकमेल करत होते. आणि मी, समीरने एक प्लॅन आखला. ठरल्याप्रमाणे 5 वाजेची वेळ जवळ आली होती. मी त्यांना मेसेज केला, मी आईवडिलांच्या डिटेल्स आणि घराच्या मूळ कागदपत्राची फाईल घेऊन तयार आहे. पण मला थेट सुप्रिया काकूंच्या हातातच ती फाईल द्यायची आहे, जेणेकरून मला खात्री पटेल की मला पुन्हा त्रास होणार नाही. काही मिनिटातच रिप्लाय आला. शहराच्या बाहेर जुन्या हायवेवर असलेल्या पडक्या कॉटन मिलच्या मागे आताच्या आता एकटाचे जास्त हुशारी दाखवशील तर व्हिडिओ एका क्लिकवर व्हायरल होईल. मी होकार दिला. पण मी एकटा जाणार नव्हतो. मी पोलीस सायबर सेलच्या एका ओळखीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सर्व पुरावे, पेनड्राईव्ह, व्हॉट्सअप चॅट, समीरने आयपी डेटा त्यांच्यासमोर ठेवला. पोलीस अधिकारी रोहन सायबर गुन्हेगारांच्या सराईत जोडपं होतं, जे वेगळे शहराच्या भाड्याच्या रूम घेऊन अशाच श्रीमंत तरुण मुलांना किंवा एकट्या लोकांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करायचे. संध्याकाळी 5:30 वाजता मी त्या पडक्या कॉटनच्या मिलपाशी पोहोचलो. एक फाईल मोठी हातात होती. आता संपूर्ण अंधार, शांतता होती. तब्बल 5 मिनिटांनंतर सावलीतून सुप्रिया काकू बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ते शांत पण एक भयानक क्रूर हास्य होतं. त्यांच्या मागून जोशी काका हातात एक लोखंडी रॉड घेऊन बाहेर आले. वा रोहन, शेवटी उशीर का होईना तुला पैशाची आणि आयुष्याची किंमत कळालीच तर. सुप्रिया काकू उपवासाने म्हणाला, तुला काय वाटलं? तुझ्या त्या स्पोर्ट बाईकची, महागड्या साड्यांची मला भूल पडली होती? आम्हाला तुझा तो भापडीपणा आणि तुझा हा अफाट पैसा हवा होता. मी जरा घाबरल्याचं नाटक केलं आणि म्हणालो, काकू, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. मी तुम्हाला गिफ्ट दिले, मदत केली. तुम्ही माझी असेशी का केलं? जोशी काका मोठ्याने असले, विश्वास? या जगात विश्वासाला काही किंमत नसते रे बाळा. दे ती फाईल इकडे आणि गुपचूप निघून जा. पुन्हा आमच्या वाटेला आलास तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू. मी फाईल पुढे केली. सुप्रिया काकूंनी ती फाईल घेण्यासाठी हात पुढे केला आणि त्या क्षणी माझं पाऊल मागे घेतलं आणि जोरात शिट्टी वाजवली. क्षणात संपूर्ण पडक्या मिलमध्ये पोलिसांच्या सायरनचा प्रचंड आवाज घुमला. चारही बाजूने टॉर्चचा लखलखाट झाला. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी रिव्हॉल्वर रोखून जोशी काका आणि सुप्रिया काकूंना घेरलं. सुप्रिया काकूंचा चेहरा पांढरा फटक पडला. जोशी काकांच्या हातातून तो लोखंडी रॉड खाली निसटला. खेळ संपला जोशी, पोलीस इन्स्पेक्टर पुढे येत म्हणाले. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही शोधत असलेल्या हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग रॅकेट शेवटी आज पकडलं गेलं. आणि या मुलाला तुम्ही भाबडा समजत होतात, त्याने तुमच्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी सुप्रिया काकू आणि जोशी काकांच्या हातात बेड्या ठोकल्या. त्या दोघांचेही फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेला डेटा डिलीट करण्यात आला होता आणि सर्व्हरवरून तो हटवण्यात आला होता. माझ्याकडे बघताना सुप्रिया काकूंच्या डोळ्यात आता भीती आणि पराभवाची भावना होती. ज्या नजरेत एकेकाळी शांतता आणि ममत्व दिसायचं, तिथे आता फक्त पश्चाताप आणि गुन्ह्याची जाणीव होती. त्या काही बोलणार, पण त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्या रात्री मी घरी आलो तेव्हा शहर हळूहळू शांत होत होतं. गच्चीवर जाऊन मोकळा श्वास घेतला. थंड वाऱ्याची झुळूक माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. एका प्रसंगाने माझं बालपण, माझी अपरिपक्वता आणि माझा भाबरीपणा कायमचा संपवला होता. मला आयुष्याचा खूप मोठा धडा मिळाला होता.
दिसतंच असं नसतं आणि आकर्षणाच्या चक्कमाकटामागे अनेकदा भयंकर अंधार लपलेला असतो. रोहन आता तो जुना सर्वसाधारण मुलगा राहिला नव्हता. तो आता आयुष्याच्या खऱ्या पटावर स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा एक समंजस आणि परिपक्व तरुण बनला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.